कल्पना करून बघ, एक असा मनुष्य ज्याच्या शांत स्मितामागे अशी बुद्धी लपलेली आहे, जिच्या एकाच निर्णयाने संपूर्ण इतिहासाची दिशा बदलते. कल्पना कर, एक असा मेंदू जो स्वतः युद्धात तलवार उचलत नाही, पण कोण जिंकणार आणि कोण हरवणार हे युद्ध सुरू होण्यापूर्वीच ठरवून टाकतो. ही देवाची कथा नाही, ही त्या महान मनुष्याची कथा आहे, ज्याने जन्मत मिळालेली दैवी कथा बाजूला सारून स्वतःच्या बुद्धीने, शहाणपणाने, रणनीतीने एक संपूर्ण युग घडवलं. हो, ही कथा आहे युगंधर कृष्णाची. थांब, एक क्षण विचार कर. जर कृष्णासारखा स्ट्रॅटेजिस्ट आज 2025 मध्ये असता, तो युद्ध लढला असता, राजकारणात खेळ खेळला असता, की तुझ्या आयुष्याचा मार्ग बदलून टाकला असता? कारण आजचा व्हिडिओ भक्तीचा नाही, तो ब्रेन ओपन करणारा आहे. तो मोटिवेशन नाही, तो ट्रान्सफॉर्मेशन आहे. तुझ्या मेंदूत जळत ठेवणारी आग पेटवणारा आहे. चला सुरुवात करूया. कृष्णाचा जन्म कथा नाही, तो राजकीय भूकंप होता. मथुरा जळत होती. कंसाचा अत्याचार लोकांच्या श्वासापर्यंत पोहोचला होता. डोळ्यात भीती, शरीरात थरथर, भविष्याची आशा शून्य. आणि त्याच अंधारात एक मूल जन्माला येत, जे रडत नाही, फक्त शांत डोळ्यांनी जगाकडे पाहत. कारण तो जन्म चमत्काराने झालेला नव्हता, तो जन्म आवश्यकतेने झाला होता. आणि आवश्यकता ज्या व्यक्तीला जन्म देते, तो कधीच साधा नसतो. गोकुळमध्ये लोकांनी कृष्णाला गोंडस, बासरीवाला मुलगा मानल, पण गोकुळ हे त्याचं ट्रेनिंग ग्राउंड होत. इथे त्याने 3 महत्त्वाचे धडे शिकले. एक, लोकांचे मन वाचणे, पीपल सायकॉलॉजी. गुरं, मित्र, शेजारी, वडीलधारे. प्रत्येकाची गरज वेगळी, भाषा वेगळी, विचार वेगळा. कृष्णाने ओळखल, लोकांना वाचता आल तर त्यांच्यावर प्रभाव टाकता येतो. आजच्या जगात हा कौशिक, लोकांना समजा, त्यांच्या मनाशी खेळा आणि तुम्ही परिस्थिती बदलता. 2, भीती समोर येऊनही शांत राहणे. कधी विषारी दूध, कधी दैत्य, कधी सर्प, कधी मृत्यूचे प्रयत्न. प्रत्येक आठवड्यात संकट. पण कृष्णाचं खास कौशल्य, तो कधी घाबरला नाही. जिथे सामान्य माणूस पळाला असता, तिथे तो शांत स्मित करत उभा राहिला. मेसेज, तुझ मन शांत असत तेव्हा जग हादरायला लागत. 3, अधिकाराशिवाय नेतृत्व, लीडरशिप. कृष्णाने कुणावर सत्ता गाजवली नाही, लोक स्वतः त्याच्या मागे चालले. कारण खरी लीडरशिप मी सांगतो म्हणून कर अशी नसते, ती असते माझ्यावर विश्वास आहे म्हणून मी करतो. ही ती घटना जिने कृष्णाला युगंधर बनवण्याची दिशा दिली. वसुदेव आणि देवकी यांना त्याला परत घ्यायच होत, वचन दिलं होत. कृष्ण वाट पाहत राहिला, पण ते कधी आलेच नाहीत. मुलाच्या मनात निर्माण झालेली ही पोकळी दैवी नव्हती, ती अग्नीसारखी होती. कृष्णाने स्वतःशीच म्हटलं, मला काय नाही मिळाल यासाठी मी रडणार नाही, जे मिळायला पाहिजे ते मी निर्माण करेन. हा आहे युगंधर माइंडसेट. वय 11, ठिकाण यमुना. धोका, विषारी, घातक कालिय नाग. गावकरी ओरडत होते, कृष्णा जाऊ नको, मरशील. पण कृष्ण चालत पुढे गेला. स्थिर पाऊल, शांत चेहरा, डोळ्यात विचित्र चमक. कालिया हा राक्षस नव्हता, तो लोकांच्या मनातील भीतीचा सिंबल होता. कृष्णाने त्यावर नाच केला, त्याला नमवल. पण हा चमत्कार नव्हता, तो होता भीतीवरच्या विजयाचा धडा. मेसेज, जितका तू भीतीपासून पळतोस तितकी ती वाढते. जिथे उभं राहून तिला सामोर जातोस ती मरते. कृष्णाने खूप लहानपणी समजल होत, योग्य कृती अधिक चुकीची वेळ बरोबर विध्वंस, योग्य कृती अधिक योग्य वेळ बरोबर विजय. तो मथुरेत लगेच गेला नाही, तो रागाने पेटला नव्हता, तो सुडाने अंध झाला नव्हता. तो वेळ पाहत होता. कारण विजेते ताकदीने जिंकत नाहीत, ते वेळेने जिंकतात. कृष्ण जेव्हा मथुरेत पोचला, लोकांना वाटल राजकुमार परत आला. पण कृष्ण मनाने योद्धा होता. त्याच मन एका गोष्टीवर स्थिर होत, कंसाला हरवायच नाही, त्याच्या भीतीच्या साम्राज्याला नष्ट करायचं. लोकांना वाटल देवदानवांची भव्य लढाई होईल, पण कृष्णाला माहीत होत कंस ताकदवान नाही, तो भीतीने जखडलेला आहे. भीतीने जखडलेला मनुष्य नेहमीच प्रेडिक्टेबल असतो. कृष्णाने त्याच्या मनोवृत्तीचा अभ्यास केला, त्याचे सिक्युरिटी पॅटर्न्स ओळखले, त्याच्या इगोला उचकवल आणि अचूक वेळ साधली. आणि एका कायमच्या अत्याचारी राजाचा अंत केला. चमत्काराने नाही, तर्काने. लाईफ लेसन, ताकद कमी असली तरी चालत, बुद्धी तेजस्वी हवी. कंस संपला, लोकांनी सुटकेचा श्वास टाकला. पण कृष्ण शांत राहिला, कारण कंस हा फक्त एक प्यादा होता. खरा शत्रू अजून जिवंत होता, अजून सामर्थ्य गोळा करत होता, अजून खेळ आखत होता. तो कोण? कृष्णाच्या आयुष्याला खऱ्या अर्थाने बदलणारा कोण?
ज्याच्या अस्तित्वामुळे महाभारत जन्माला आलं. कंस संपला, मथुरा मुक्त झाली, लोकांनी जल्लोष केला. पण कृष्ण, तो शांत होता. जणू त्याला माहीत होत, खरं युद्ध तर आता सुरू होणार आहे. खरा शत्रू वजा जारासंध. कंसाचा अंत झाला तरी कंसाच्या मागे उभा असलेला जारासंध हा कृष्णाचा सर्वात मोठा शत्रू होता. जारासंध म्हणजे केवळ राजा नव्हता, तो एक संपूर्ण महासंघाचा शक्तिशाली प्रमुख होता. 17 राजांचे सैन्य, अनगिनत सैनिक, क्रूरता इतकी की तो पकडलेल्या राजकुमारांना चंद्रगुप्ताच्या यज्ञासाठी जिवंत बळी द्यायचा. आणि कंस, तो जारासंधचा जावई होता. म्हणजेच कृष्णाने कंसाला मारले म्हणजे जारासंधला थेट युद्धाची घोषणा. 18 आक्रमणे वजा आणि कृष्ण एकही युद्ध जिंकत नाही. जारासंधाने सलग 17 वेळा मथुरेवर आक्रमण केले, प्रत्येक वेळी विशाल सैन्यासह. कृष्ण आणि बलराम प्रत्येक वेळी मागे हटले. लोक विचारायचे, हे कसे योद्धे, कसे देव, का पळतात? पण कृष्ण हसायचा, कारण युद्ध लोखंडाने नाही, बुद्धीने लढायच असत. कृष्णाला माहीत होत, जारासंधाशी सरळ लढाई म्हणजे निश्चित मृत्यू, पण हरवण शक्य असत फक्त योग्य रणनीतीने. पहिला धडा, जे जिंकू शकत नाही त्याच्याशी थेट लढू नका, त्याला थकवा, तोडा आणि योग्य वेळी प्रहार करा. हीच मॉडर्न लाईफ स्ट्रॅटेजी आहे. मथुरेचा त्याग, द ग्रेटेस्ट स्ट्रॅटेजिक मूव्ह. कृष्णाने पाहिलं, मथुरा सपाट मैदानात आहे. जारासंधचं सैन्य वारंवार येईल, लोक मरतील, शहर उद्ध्वस्त होईल. मग त्याने असं केलं जे कोणी नेता करू शकत नव्हतं. त्याने मथुरा सोडण्याचा निर्णय घेतला. हे पळून जाण नव्हतं, हे होतं लोकांचे प्राण वाचवण्यासाठी, भविष्य घडवण्यासाठी घेतलेलं एक शहाणपणाच पाऊल. नेता तोच जो स्वतःची प्रतिष्ठा विसरून लोकांचा जीव वाचवतो. द्वारका भविष्याचे साम्राज्य. कृष्णाने संपूर्ण यादव समाज समुद्राच्या दिशेने नेला. मग समुद्राच्या काठावर एक अभेद्य किल्लेदार शहर बांधलं, द्वारका. जगातलं सर्वात मजबूत, सर्वात प्रगत, सर्वात सुरक्षित शहर. समुद्र दोन्ही बाजूंनी संरक्षण, धर्तीवर अभेद्य भिंती, आतील व्यवस्थापन आधुनिक, व्यापाराला उत्तम जागा. कृष्णाने युद्ध न जिंकता एक नवीन साम्राज्य उभं केलं. मेसेज, विनाश टाळू शकत असाल तर टाळा, कारण ज्यांना स्वतःला सांभाळता येत त्यांनाच जग सांभाळता येत. जारासंधाचा अंत वजा फक्त तंत्र माहीत असलेल्या व्यक्तीकडून. कृष्णाला माहीत होत, जारासंधाला सरळ युद्धात बलरामही पराभूत करू शकणार नाही. मग तो गेला असा माणसाजवळ ज्याला जारासंध हरवू शकत नव्हता, भीम. कृष्णाने भीमाला शिकवल, जारासंधाचं शरीर 2 भागात जोडलेलं आहे, कारण जन्मात तो 2 तुकडे झाला होता आणि एका राक्षसीने त्याला जोडून जिवंत केलं होतं. त्याला मारायच तर त्याच शरीराचे 2 भाग विपरीत दिशेने फाडायचे. हे माहिती फक्त कृष्णाकडे होतं. त्याने भीमाला संकेत दिला, हातांनी मातीचा बाहुला फोडून प्रात्यक्षिक दाखवल. भीमाने जारासंधला शरीर 2 बाजूंनी फाडल. इतिहासातील सर्वात महत्त्वाचा अत्याचारी एका संकेताने संपला. हे दैवी नव्हत, हे माहितीचा विजय होता. मेसेज, इन्फॉर्मेशन इज पॉवर. युद्ध तलवारीने नाही जिंकत, योग्य माहितीने जिंकत. पांडवांची एंट्री मायनस आणि कृष्णाचं महत्त्व वाढत जातं. जारासंध संपल्यावर भारताचा राजकीय नकाशा हलला. याच वेळी पांडवांनी कृष्णाशी संबंध जोडला. अर्जुन, भीम, युधिष्ठिर हे 3 जण कृष्णामधून दूरदृष्टी, रणनीती आणि आत्मविश्वास शिकत होते. कृष्णाला कळल, या 5 भावांमध्ये इतिहास घडवण्याची क्षमता आहे. पण त्यांच्यावर संकटांचा डोंगर कोसळणार होता आणि कृष्णाचं काम फक्त सुरू झालं होतं. द्रौपदीचं स्वयंवर, पहिले राजकीय नाते. अर्जुनाने द्रौपदीचा जय मिळवला. कृष्णाला माहीत होत, द्रौपदी ही फक्त राणी नाही, ती भारतातील बदलाची आग आहे. द्रौपदी आणि कृष्ण ही जोडी, बुद्धी अधिक भावना, निर्णय अधिक दृढता यांचं अद्वितीय मिश्रण. कृष्णाच्या आयुष्यातील हा सर्वात महत्त्वाचा भावनिक आणि रणनीतिक संबंधांपैकी एक होता. द्यूतवजा, सर्व काही तुटणार याची आधीच जाणीव. कौरवांनी पांडवांना द्यूताच्या खेळात आणलं. कृष्ण उपस्थित नव्हता, पण त्याला माहीत होत, हा खेळ पांडवांच्या आयुष्याचा सर्वात काळा क्षण ठरेल. दुर्योधनाच्या डोळ्यांत अहंकार, ईर्षा, द्वेष घोंगावत होता आणि द्यूतमंडपात जे घडल त्याने इतिहास हादरवला. द्रौपदीच वस्त्रहरण. पण कृष्ण तेव्हा तिथे नसायला कारण होत, कारण काही घटना घडायला लागतात जेणेकरून पुढचं युग घडू शकेल. कृष्ण म्हणाला होता, जे माझ्या उपस्थितीत घडू नये ते मी रोखतो, पण जे घडलंच पाहिजे ते मी स्वीकारतो. पांडवांची निर्वासित अवस्था, वजा आणि कृष्णाची तयारी. पांडवांचा अपमान, द्रौपदीचा अपमान, अन्यायाने मिळालेली गुलामी. कृष्णाला हे सहन होत नव्हतं.
पण भावनांनी निर्णय घेतले जात नाहीत, रणनीतीने घेतले जातात. मग कृष्णाने पुढील 13 वर्षांत संपूर्ण भारताचा नकाशा, राज्यांची ताकद, राजांचे स्वभाव, धनुर्विद्या, रणनीती, राजकारण सगळं अभ्यासल. कौरवांना वाटल पांडव संपले. कृष्णाला माहीत होत, ज्या ज्वाला असते ते राखेतूनही उठतात. क्लिफ हँगर वजा महाभारत जवळ आलंय. पांडवांनी वनवास पूर्ण केला. कृष्ण त्यांची वाट पाहत होता, कारण आता सुरू होणार होतं जगातील सर्वात मोठं मनोवैज्ञानिक युद्ध. तलवारींचं युद्ध नव्हे, मानसिक साम्राज्यांचं युद्ध. कृष्ण विरुद्ध दुर्योधन, बुद्धी विरुद्ध अहंकार, रणनीती विरुद्ध राग, युगंधर विरुद्ध अंधकार. युद्ध अजून सुरूही झालं नव्हतं. तो क्षण, तो धक्का, तो निर्णय, जो भारताचा इतिहास कायमचा बदलणार होता. वनवास संपला, पांडव परतले आणि संपूर्ण भारताने वादळ येण्यापूर्वीची शांतता अनुभवली. कृष्णाला माहीत होत, आता जो काही होणार आहे तो फक्त युद्ध नाही, तो संस्कृतीचा रिसेट आहे. शांतता की न्याय? कृष्णाची पहिली कूटनीती. कृष्ण थेट हस्तिनापुरात गेला, दुर्योधनाच्या दरबारात. हे कोणच साधं भेट नव्हतं. हे होत युगंधर विरुद्ध अहंकारी राजा यांचा पहिला मानसिक सामना. कृष्ण म्हणाला, पांडवांना त्यांचं राज्य परत द्या, व्यवस्था जिवंत राहील, युद्ध टळेल. दुर्योधन हसला, डोळ्यांत अहंकार, वाणीमध्ये जळजळीत टोचणी. तो म्हणाला, कृष्णा, मी पांडवांना सुईच्या टोकाएवढी जमीन देखील देणार नाही. दरबारात शांतता पसरली. कृष्ण उभा राहिला, शांत, स्थिर, डोळ्यांत वीज चमक. तो म्हणाला, जर सुईच्या टोकाएवढी जमीन दिली नाही तर सुईच्या टोकाएवढंही तुझं साम्राज्य शिल्लक राहणार नाही. हा वाक्य इतिहासात जळत कोरला गेला. दुर्योधनाची चूक वजा शत्रूची मजबूत बाजू न ओळखणे. दुर्योधनासारख्या माणसांना कधीच जाणवत नाही की त्यांचा सर्वात मोठा शत्रू बाहेर नाही, तो त्यांच्याच आत असतो, अहंकाराच्या रूपात. कृष्णाने त्याला शांततेचा मार्ग दिला, एक संधी दिली, पण दुर्योधनाने ती फेकून दिली. यामुळे काय झालं? कृष्णाने युद्ध अटळ आहे हे निश्चित केलं. मेसेज: जीवनात कधीकधी शांतता म्हणजे कमजोरी नाही, ती अंतिम वादळाच्या आधीची तयारी असते. कृष्णाची एक अद्भुत चाल वजा दोन्ही बाजूंना निवडीचा अधिकार. कौरव आणि पांडव दोघेही कृष्णाकडे मदतीसाठी आले. कृष्ण झोपले होते. पहिल्यांदा कोण आला, कोण बाजूला बसला हे इतिहासाला माहीत आहे. कृष्ण म्हणाला, मी एकटा आणि माझं संपूर्ण सैन्य यापैकी एकाची निवड करा. दुर्योधन म्हणाला, मला मोठं सैन्य हवं. अर्जुन म्हणाला, मला तू हवा. तू काहीही कर, लढ न लढ, मला फक्त तुझी साथ पुरेशी आहे. अर्जुनाचा निर्णय दिसायला भावनिक वाटतो, पण तो यानंतर इतिहास घडवणारा निर्णय ठरला. कारण कृष्णाने तलवार उचलली नाही, पण त्याने इतिहास लिहिला. रथावर बसलेला कृष्ण वजा युद्धाचा नकाशा बदलणारं क्षण. कुरुक्षेत्रात अर्जुनाचा रथ हाकण्यासाठी कृष्ण बसला. हे रथ नव्हत, हे होत मानव इतिहासातील सर्वात मोठ्या बुद्धीचं नियंत्रण केंद्र. अर्जुनाच्या हातात धनुष्य, पण संपूर्ण युद्धाच भविष्य कृष्णाच्या डोळ्यांत. अर्जुनाच तुटलेलं मन, मी लढू शकत नाही. अर्जुन जेव्हा युद्धभूमीवर आला तेव्हा त्याच्यासमोर त्याचे बंधू, गुरु, काका, बालपणीचे खेळसाथी उभे होते. तो ढासळला, धनुष्य हातातून सुटल, डोळ्यात अश्रू. तो म्हणाला, कृष्ण, मी माझ्याच लोकांविरुद्ध कसा लढू? हा क्षण इतिहासातील सर्वात मानवी क्षण आहे. आणि इथेच युगंधराचा आवाज गाजला. भगवद्गीता, कृष्णाचा महान मानसशास्त्रीय भाषण. कृष्णाने अर्जुनाला युद्धाची हिंसा नाही, तर कर्तव्याची ओळख शिकवली. अर्जुना, तू शरीर नाहीस, तू मन नाहीस, तू आत्मा आहेस. आत्मा अमर आहे. कर्तव्यावर उभं राहणं हीच खरी पूजा आहे. युद्धाच्या मैदानावर सर्वांत मोठी आध्यात्मिक शहाणपणाची निर्मिती झाली. मॉडर्न लेसन: तुझं काम म्हणजे तुझं कर्तव्य. लोकांच मत, भीती, भावनिक तणाव हे लक्ष विचलित करतात. कर्म कर, फळ आपोआप येईल. ही सायकॉलॉजी आजही संपूर्ण जगात लीडरशिप, मोटिवेशन, डिसिजन मेकिंग यासाठी वापरली जाते. युद्ध सुरू, पण कृष्णाने तलवार उचलली नाही. कृष्णाने ठरवलं होत तो शस्त्र उचलणार नाही, पण तरीही संपूर्ण युद्ध त्याच्या ताब्यात होतं. का? कारण शस्त्रयुद्ध जिंकत नाहीत, बुद्धी युद्ध जिंकते. भीष्म कृष्णाचा सर्वात कठीण विरोधक. भीष्माचे बाण अर्जुनाला छिन्नविच्छिन्न करत होते. अर्जुन ढासळत होता आणि एक क्षण असा आला, जहाज बुडत असल्यासारखं. कृष्णाचा क्रोध उसळला. त्याने रथातून उडी मारली, चक्र हातात घेतलं, भीष्माकडे धावत सुटला. भीष्म हात जोडून म्हणाला, माझ्या मरणाची इच्छा तुझ्या हातूनच. पण कृष्ण थांबला, कारण त्याने शस्त्र न उचलण्याची शपथ घेतली होती.
त्याने स्वतःला थांबवल. हा प्रसंग इतिहासात काळाला छेद देणारा प्रसंग आहे. भीष्म पाडाव, पहिली विजय रेषा. कृष्णाने शिखंडी नावाचा एक महत्त्वाचा मोहरा वापरला, ज्याच्यावर भीष्म शस्त्र उचलू शकत नव्हते. अर्जुनाने त्या संधीचा वापर करून भीष्माला नमवलं. ही जिंकलेली लढाई नव्हती, हा होता मानसशास्त्रीय विजय. द्रोण मायन अश्वत्थामाह हतः, युगंधराची गूढ रणनीती. द्रोण अविजय होता, पांडव सैन्याचा नाश करत होता. कृष्णाने पाहिल, द्रोणाचं कमजोर ठिकाण फक्त एकच आहे, त्याचा मुलगा अश्वत्थामा. कृष्णाने युधिष्ठिराकडून एक असा शब्द घ्यायला लावला ज्याने युद्धाचा दिशाच बदलला. अश्वत्थामा हता. हत्ती मारला गेला होता, पण ध्वनी लपवला गेला. द्रोणाचं मन तुटल, त्याची शक्ती मावळली आणि भीमाने त्याचा वध केला. इथे कृष्णाने नियम नाही मोडले, मानसिक खेळ खेळला. मेसेज: कधी कधी मोठी समस्या शक्तीने नाही तर भावनांवर प्रहार करून सोडवली जाते. क्लिफ हँगर: महाभारताचा सर्वात धोकादायक पात्र आता उभा राहतो. भीष्म गेला, द्रोण गेला, कर्ण अजून जिवंत, दुर्योधन जिवंत आणि पांडवांना वाटल युद्ध संपत आलंय. पण कृष्ण शांत होता, कारण आता येणार होता संपूर्ण महाभारतातील सर्वात धोकादायक योद्धा, जो जर उठला तर पांडव, कौरव, सेनापती, संपूर्ण युद्धभूमी भस्म होऊ शकली असती. तो कोण, जो संपूर्ण युद्ध एका रात्रीत संपवू शकला असता? उत्तर आहे अश्वत्थामा. महाभारताचे युद्ध आता उत्कर्ष बिंदूवर पोहोचल होत. पांडव थकल होत, कौरवांची संख्या संपत चालली होती, पण कृष्णाच्या डोळ्यांत अजूनही तीच शांत चमक होती, जणू सगळं त्याला आधीच दिसत होत. कारण उरलेला शत्रू तलवार नाही, तो अंतिम विनाशाचा अवतार होता. अश्वत्थामा वजा युद्धाचा सर्वात धोकादायक क्षण. भीष्म गेला, द्रोण मेला. कर्णामुळे युद्ध आधीच भयंकर झालं होत, पण आता द्रोणाचा मुलगा अश्वत्थामा क्रोधाने वेडापिसा झाला होता. त्याचे डोळे लाल, श्वास जळजळीत, हातात परमास्त्राची शक्ती. तो युद्धभूमीकडे पाहून गरजला, आज संपूर्ण पांडववंश नष्ट करेन. हा क्षण इतिहासातील सर्वात भयावह क्षण आहे, कारण अश्वत्थामा हा अमर होता. शस्त्रांनी त्याला मारता येत नव्हत आणि त्याच्या हातात होत सर्वात विनाशकारी अस्त्र, नारायणास्त्र. नारायणास्त्र ज्याच्यासमोर देवसुद्धा थरथरतात. अश्वत्थामाने नारायणास्त्र सोडल, युद्धभूमी राखेत रूपांतरित होईल इतकं शक्तिशाली अस्त्र. पांडव सैनिक एक एक करून जमिनीवर पडू लागले, जळत ओरडत नष्ट होत. भीम त्याच्या गदेसह मागे हटण्यास नकार देत होता, पण कृष्ण ओरडला, सर्वांनी शस्त्र खाली ठेवा, नतमस्तक व्हा, नाहीतर तुम्ही सर्व नष्ट व्हाल. अर्जुन, युधिष्ठिर, सहदेव, नकुल सगळे खाली वाकले आणि अस्त्रशमल. युद्ध बुद्धीने जिंकायच असत. कृष्ण पुन्हा सिद्ध करतो. अश्वत्थामाचा भयंकर प्रतिशोध, रात्रीचा नरसंहार. युद्धात पराभव येणार हे समजल्यावर अश्वत्थामा पांडवांचा पूर्ण वंश संपवण्याचा प्रण घेतो. तो रात्री झोपलेल्या पांडवांच्या सैन्यात घुसतो. पांडवांचे 5 पुत्र उत्तम योद्धे, झोपेत असताना त्यांचा निर्घृण वध करतो. हा महाभारतातील सर्वात दुःखद भयानक प्रसंग. द्रौपदीला जेव्हा कळल की तिच्या 5 मुलांना अश्वत्थामाने मारल, तिचा रडण्याचा आवाज युद्धभूमीच्या इतिहासात आजही जळतो. कृष्ण शांत होता, कारण त्याला माहीत होत हा क्षण पांडवांना तोडेल. पण यातूनच न्यायाचा अंतिम निर्णय जन्माला येईल. अंतिम सामना -अर्जुन विरुद्ध अश्वत्थामा. अश्वत्थामा पळाला, तो शक्तिशाली पण व्यथित, अमर पण रागाने आंधळा. कृष्ण आणि अर्जुन त्याच्या मागे धावत गेले. अश्वत्थामाने सर्वात भयानक अस्त्र सोडल, ब्रह्मशिरा. अर्जुनही रागाने ब्रह्मशिरा सोडणार होता. जर दोन्ही अस्त्रे भिडली असती, संपूर्ण पृथ्वी नष्ट झाली असती. कृष्ण गर्जला, अर्जुना, अस्त्र मागे घे, हा आदेश आहे. अर्जुनाने कृष्णाचा आदेश मानून अस्त्र मागे घेतलं. पण अश्वत्थामा, त्याच्याकडे अस्त्र मागे घेण्याची कला नव्हती. तो कधी शिकला नव्हता, अभिमानात बुडालेला होता. मग त्याने काय केलं? ब्रह्मशिरा द्रौपदीच्या गर्भातील उत्तम पांडव परीक्षित याच्या दिशेने वळवल. हा पूर्ण वंश नष्ट करण्याचा अत्यंत पापी प्रयत्न होता. कृष्णाचा अंतिम चमत्कार, वजा युग टिकवण्याचा निर्णय. कृष्णाने पाहिल, जर परीक्षित मरण पावला तर पांडव वंश संपेल. मग कृष्णाने एक अद्भुत निर्णय घेतला. त्याने त्या गर्भातील परीक्षिताच्या जीवाचे रक्षण केले. हा चमत्कार नव्हता, हा इतिहासाचा युग बदलणारा निर्णय होता. कारण परीक्षित जवळूनच आगामी पिढ्या जन्माला येणार होत्या, ज्या भारताच्या भविष्याची दिशा ठरवतील. कृष्णाने युगाचं संतुलन वाचवल. अश्वत्थामाचा शाप, वजा अमरत्वातील वेदना. कृष्णाने अश्वत्थामाला म्हटल, तू युद्धाच्या नियमांचा अपमान केला आहेस, तू पाप केला आहेस, तुझा दंड अमर हो.
पण अनंत काळ भटक जखमी होऊन वेदनेत शांती न मिळता हा इतिहासातील सर्वात कठोर सर्वात भयानक शाप। युगंधराची करुणा आणि न्यायाची तीव्रता दोन्ही यात आहेत। युद्ध संपल पण कृष्णाची लढाई संपली नाही। युद्ध जिंकल, पांडव विजयी झाले, दुर्योधन मेला, कौरव संपले, पण कृष्णाच्या चेहऱ्यावर हास्य नव्हत, कारण त्याला माहीत होत युद्ध जिंकल की मनुष्य हरवतो। आणि त्याच्या डोळ्यांत एक खोल शांतता। त्याला जाणवल, माझं काम इथे संपल नाही, आता मानवजात नवीन मार्गावर उभी राहणार आहे। युगंधराचा शेवट आणि अमरत्व। कृष्णाने त्याच द्वारकानगर शांतपणे सोडल। समुद्राचा भरती ओहोटी त्या महान शहराला गिळून गेली। कृष्णाने जंगलात प्रवेश केला। एक शिकाऱ्याने चुकीने त्याला बाण मारला। हे दिसायला साधं होत, पण कृष्णाच्या शब्दांत, ज्याचा जन्म मानवी होता त्याचा अंतही मानवी असेल। देव नाही, मी फक्त युग घडवायला आलो होतो। कृष्णाचा देह गेला, पण युगंधर कधीच गेला नाही। तो प्रत्येक वेळी परत येतो, जेव्हा अन्याय वाढतो, जेव्हा बुद्धी अंध होते, जेव्हा मनुष्य मार्ग चुकतो। कृष्ण देव नाही, तो रणनीती, धैर्य, बुद्धी, प्रेम, न्याय आणि जबाबदारीचा सर्वोच्च आदर्श आहे। आधुनिक भारतासाठी युगंधराचा संदेश। तुझे जीवन बदलवणारे कृष्णाचे 5 अंतिम संदेश। 1. भीतीला सामोरे जा, पळून नाही, थांबून लढा। 2. लोकांना समजून घ्या, मन असेल तर जग जिंकता येत। 3. रणनीतीने विचार करा, फक्त ताकदीने काही होत नाही। 4. वेळ ओळखा, योग्य वेळ बरोबर योग्य यश। 5. कर्तव्यावर उभं राहा, जगाचं बोलणं नाही, तुमचं कर्म तुम्हाला ओळख देतं। कथा इथे संपत नाही। तुम्ही जर कर्णाच्या महानतेची, वेदनेची आणि संघर्षाची सर्वांत शक्तिशाली कथा ऐकायची असेल तर लगेच माझ्या चॅनेलवरील मृत्युंजय या व्हिडिओवर क्लिक करा। त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेल कृष्णासारख्या युगंधराने का कर्णाला सर्वांत जास्त आदर दिला आणि का कर्णाची कथा आजही प्रत्येक हृदयात जळते।